दिनांक 25/5/2025 रोजी रांजणगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजणगाव या दोघा गावातेमध्ये एका मेन रोडवरनं म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणाऱ्या रोडला उजवीकडे एक निर्जन स्थळामध्ये 3 शव अर्धवट जळाले असे मिळून आले होते। त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळावर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली। त्यामध्ये एक 25 ते 30 वयोगटाची महिला, त्याच्याबरोबर एक वर्ष आणि दुसरा 3 वर्षाचा बाळ, हा 2 मुले त्याच्याबरोबर अर्धवट जळालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले। त्यातून महिलाचे डोक्यावर मारसुद्धा लागली होती, ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक 164/2025 कलम 103 आणि 238 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम, त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम, वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती माहितीची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले। त्यामध्ये 250पेक्षा जास्त CCTVचा तपास करण्यात आला। 16,500 भाडेकरू तपासण्यात आले। रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करत आहे, त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली। त्या रस्त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये 200 ते 250 व्हेकल पास होत आहे। CCTVमध्ये प्रत्येक व्हेकलची चाचणी करण्यात आली, परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही। म्हणून 3-4 दिवस मागचे 3-4 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉलमध्ये बोलून घेतला। अशी आमच्याकडे 28 लोकांची एक नवीन टीम आली। त्याचे आम्ही 6 पथक तयार केले। त्या 6 पथकाला वेगवेगळे पोलीस परिक्षेत्र जे आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आला। त्यांना चालकाच्या गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन 5-5 लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र, नांदेड परिक्षेत्र, कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला। त्यातून जे टीम क्रमांक 2 आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा जे तपास करताना त्यांना एका केसमध्ये मिसिंग केस असा संशय मिळून आला, परंतु त्यामध्ये मुलाचा जिक्र न होता फक्त एक महिला मिसिंग होती। हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी 9/5/2025 रोजी दाखल होता। परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला 15/5/2025 रोजी मिळून आली आहे। तरी देखील हा 5 अंमलदाराचा जे पथक होता त्यांनी त्याची सखोल चौकशी केली। त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक शिलीमकरजी त्यांना संपर्क केला। त्यातून पुढे जाऊन त्या महिलाचे घरी गेले, त्या ठिकाणी लोकांचे जबाब विचारले, म्हणून त्यांना हे खात्री झाली हे तीच महिला आहे। त्या महिलाबद्दल अधिक माहिती घेताना त्याचे नवऱ्यापर्यंत पोहोच केली, म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली। खरं तर या केसमध्ये महिला आणि त्याचे नवऱ्याचा आपसात पटत नव्हता, त्याचा नेहमी वादविवाद व्हायचे। हा वादविवाद मिटवण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव
गोरख पोपट बोखारे म्हणून आहे. हा 36 वर्षाचा मूळ श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे, परंतु काही वर्षापासून हे रांजणगाव MIDCचे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि ड्रायव्हरचं काम करत होता, खाजगी ड्रायव्हरचा. ते जी महिला आहे स्वाती केशव सोनवणे 25 वर्षाची. त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी 4 महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता. त्याचा वाद मिटवताना त्या महिला आणि जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला. मग आता 23 तारखे रोजी माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला. आळंदीला मयत महिलाचे आईवडील राहत होते. त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याचा वेळी तो प्रयत्न करत होता. तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन आरोपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालली होती. एका मोटरसायकलवर होते. घटनास्थळाच्या जवळ जाऊन एका ठिकाणी ते थांबले. त्या ठिकाणी आरोपी ते दोघे मुले झोपले. रात्रीचा वेळ होता. रात्री 9-9:30 निघाले होते. जवळ 11-11:30 वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघांचे आपसात संबंध आले. ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला. त्या वादविवाद वाढला. वादविवादामुळे त्यांनी त्या महिलाचा स्ट्रँग्युलेट करून गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता जवळ तो उठला आणि त्याची हत्या केली. मग नंतर जो 10 महिन्याचा 7-8 महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याचीसुद्धा हत्या केली स्ट्रँग्युलेशन करून. केल्यानंतर तो आरोपी तिघाला थोडा अजून पुढे साईडला घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याला पेटण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे जे शव होते आपल्याकडे ते शव अर्धवट जळालेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते. या गुन्ह्यामध्ये या अगोदर पोलीस पाटलाबरोबर मीटिंग्स झाल्या होत्या. जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस पाटलाकडे आणि समाजाचे वेगवेगळे घटकाकडे पोहोच करण्यात आली होती. ग्रामसेवक किंवा ते आरोग्य सेविका, लसीकरण करणारे टीम्स, या मयत महिलाच्या हातात खूप काही 2-3 गोंधळ होते. गोंधळवाल्याकडे तपास करण्यात आला होता. एकूण 27 पथक या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कार्यरत होते सतत 10 दिवस. ते या टीम ज्यांनी ह्या विशेष कामगिरी केली आहे, जाऊन सखोल चौकशी तपास केला आहे. यामध्ये HC अक्षय यादव यवत पोलीस स्टेशन, HC दशरथ बनसोडे येजुरी पोलीस स्टेशन, PC महादेव सालुंखे सुपा पोस्टे, PC सुमित बाग उर्ली कांचन पोलीस स्टेशन, PC गणेश बनकर वालचंदनगर पोलीस स्टेशन. याची विशेष कामगिरीमुळे हे गुन्हा उघडकीस आला. यांना वारंवार सदरचा गुन्हा तपास करतेवेळी प्रशांत डोले ते जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहात ते कंटिन्युअस त्यांना गाईड करत होते. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिलीमकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते. या अगोदर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे चार्ज होता. म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला. ड्युटीवर जॉईन केल्यानंतर पुणे रूरल विभागाचे जे अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील 2 दिवसापासून सतत टीम्सला गाईड करत होते. म्हणून गुन्हा उघडकीस आला आहे. सर्व टीमचा विशेष अभिनंदन आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.